लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। मैत्रीसाठी राजकारण गेले खड्ड्यात, स्वतः पराभूत झाला, मात्र मित्रांच्या विजयात तौफिक धांडेचा जल्लोष। बातमी पैठण येथून। पैठण नगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत राजकारणापेक्षा मैत्री मोठी ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले। वार्ड क्रमांक 12 मधून निवडणूक लढवलेले तौफिक खय्यूम धांडे हे जरी पराभूत झाले असले तरी नगराध्यक्षपदी भूषण कावसानकर आणि नगरसेवकपदी मित्र स्वप्नील साळवे यांच्या विजयाच्या रॅलीत तौफिक धांडे बेधुंद होऊन नाचताना दिसले। स्वतःचा पराभव बाजूला ठेवत मित्रांच्या विजयाचा आनंद त्यांनी मनमोकळेपणाने साजरा केला। आमदार विलासबापू भुमरे यांचे कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले, नेहमी हसरा चेहरा आणि सर्वसामान्यांच्या कामी धावून जाणारे तौफिक धांडे हे गेल्या 6 वर्षांपासून नगरपरिषद निवडणुकीची तयारी करत होते। मात्र यावेळी उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी वार्ड क्रमांक 12 मधून अपक्ष म्हणून एकट्याने निवडणूक लढवली। अ गट व ब गटात कोणतीही जोडी नसताना, मोठ्या नेत्यांचा पाठिंबा नसताना त्यांनी केवळ मित्रमंडळी व नातेवाईकांच्या जोरावर प्रचार केला। स्वतःसाठी प्रचार करतानाच त्यांनी इतर वॉर्डमध्ये एकाकी पडलेल्या मित्र स्वप्नील साळवे यांच्यासाठीही प्रचार केला। मर्यादित साधन सामग्री आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत स्थिती असूनही तौफिक धांडे यांनी जवळपास 600 मते मिळवत लक्षवेधी कामगिरी केली। मात्र आर्थिक बळ नसणे हेच त्यांच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले। रात्री अपरात्री नागरिकांच्या अडीअडचणींना धावून जाणारा, सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर, दिलखुलास व लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेला तौफिक धांडे आज स्वतः निवडणूक हरला, पण ज्यासाठी तो संकटमोचक म्हणून उभा राहिला तो मित्र स्वप्नील साळवे विजयी झाला। तसेच भूषण कावसानकर नगराध्यक्षपदी विजयी झाले। या विजयामुळे तौफिक धांडेंचा आनंद गगनात मावेनासा झाला। मित्रांच्या विजयाच्या रॅलीत ते बेधुंद होऊन नाचत हसत आनंद साजरा करताना दिसले। मैत्रीसाठी राजकारण खड्ड्यात गेले असे म्हणत त्यांनी राजकारणापेक्षा माणुसकी व नातेसंबंध मोठे असल्याचा संदेश दिला। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.